गोळवलकर गुरुजींना वंदन करते. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व मान्यवर शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सर्वांना मी विनम्र नमस्कार करते. सर्वप्रथम प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ राव मॅडमनी मानपत्राचे वाचन करण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. मी मिताली पिंपळे, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधील कला शिक्षकांचा आमचा एक कला शिक्षकांचा संघ आहे. आम्ही सर्वजण आमच्या ग्रुपमधील कला शिक्षकांचं कौतुक करण्यासाठी तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सेवानिवृत्ती कार्यक्रमांसाठी एकत्र येतो आणि आमच्या सहकारी शिक्षकाचं कौतुक करतो. कारण की आमची संख्या सगळ्या शाळांमध्ये एकुलती एकच आहे किंवा एखाद दुसरी एका ठिकाणी 2 आहेत. त्यामुळे आमची संख्या कमी आहे. एकतर आम्ही शाळेमध्ये सगळ्या शिक्षकांचे खूप लाडके शिक्षक असतो, कारण की आम्ही कोणाचे अध्यात नसतो आणि मध्यात नसतो. कारण की आमचे रंग आमचे सवंगडी आहेत. आम्ही रंगांचे वेडे. रंग हेच आमचे ध्यास. रोज खेळतो आम्ही रंगांशी. रंग हेच आमचा श्वास. घरातील ज्येष्ठ व्यक्ती जसं सगळं कुटुंब एकत्र ठेवते, तसे आमच्या कला शिक्षक संघातले ज्येष्ठ व्यक्ती अहिल्यादेवी प्रशालेचे उपमुख्याध्यापक वर्गंटीवार सर, माजी उपमुख्याध्यापक रमणबाग, टोले सर आणि माजी कला शिक्षक HS स्कूल हाके सर हे तिघंही जण आम्हाला नेहमी एकत्र ठेवण्याचं काम करत असतात. आणि त्यांचीच सगळ्यांची संकल्पना आज हे मानपत्र आपण तयार केलेलं आहे. या मानपत्रासाठी कला साधनेसाठी आम्ही जी काही पूजा साहित्य वापरतो, म्हणजे कलर पॅलेट, त्याला लावलेले आहेत खरे ब्रश आणि त्याच्या खाली दिसत आहेत त्या 2 डब्या. हा सगळा संच एका इझरवर उभा केलेला आहे आणि त्याच्या मागे एक कल्पना आहे. सगळ्यात प्रथम आपण पांढरी शुभ्र जी पॅलेट लावलेली आहे, त्याच्यावर तोडकर सरांच्या कलेतील कार्याचा रंगोत्सव अक्षररूपी चित्रातून साकार केलेला आहे. शेजारी 2 ब्रश लावलेत. त्याचा वापर कलर पॅलेटवरील त्यांचे कार्य असंच ब्रश लेपनाप्रमाणे सगळीकडे पुढे चालू राहण्यासाठी आहे. कलर पॅलेटला 2 डब्या लावलेल्या आहेत. त्या एका डबीमध्ये लिन्सीड ऑइल असतं आणि एका डबीमध्ये टर्पेंटाईन असतं. हे आम्ही ऑइल पेंटिंगसाठी वापरतो. लिन्सीड ऑइल काय काम करतं तर ते रंग पातळ करण्याचं काम करतं. रंग पातळ झाला की तो पेपरवर सगळीकडे पसरला जातो. तसंच सरांचं इथून पुढलं सगळं कार्य एकाच ठिकाणी न राहता सगळीकडे पसरावं म्हणून ते लिन्सीड ऑइलची बाटली आहे. आणि टर्पेंटाईन ब्रश स्वच्छ करण्याचं काम करतं. म्हणजेच सरांनी कोणतंही कार्य केलेलं आहे ते त्याची कुठलीही अपेक्षा न ठेवता, म्हणजे इदं न मम असं करून नवीन कार्यासाठी त्यांचं हे एक प्रतीक आहे. असा हा समर्पणाचा पूर्ण कॅनव्हास आम्ही एका इझरवर लावलेला आहे. तो राष्ट्राच्या सेवेसाठी सदैव ताठ मानेने उभा राहण्यासाठी मागे इझर लावलेला आहे. अशा या इझरवर आम्ही कॅनव्हास ठेवतो आणि कलानिर्मिती करतो. अशा या मानपत्राचं मी आज वाचन करणार आहे. माननीय हनुमंत कौसल्या बाबूराव तोडकर, कला शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे, ATD, GD आर्ट आणि AM. हनुमंत याचा आम्ही एक अर्थ काय केलेला आहे. ह म्हणजे हरहुन्नरी कलावंत, नू म्हणजे नूतन पारंपरिक विचार समन्वयक, मन म्हणजे मंथन वैचारिक सांस्कृतिक आणि त म्हणजे तळमळीने कार्यप्रवण. गेली 30 वर्ष शिक्षक पेशात चित्रकला शिक्षक व चित्रकार म्हणून आपण बहुमोल सेवा केली. सुरुवातीची काही वर्ष आपण रामकृष्ण विवेकानंद आश्रमात सेवा कार्यासाठी अर्पण केली आहेत. त्यामुळे आपला विचार व कार्याला आध्यात्मिक बैठक आहे. शाळांमध्ये सेवा करताना आणि चित्रकलेमध्ये विद्यार्थ्यांना घडवताना आपल्याला या आध्यात्मिक पायाचा खूप चांगला उपयोग करून घेता आला. आपण विवेकानंद विचार प्रसारांसाठी 200हून अधिक व्याख्याने तरुणांना दिली आहेत. चित्रकला विषयाशी निगडीत आपण अनेक उपक्रम केले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या चित्रांची अनेक प्रदर्शने आयोजित झाली आहेत. चित्रकला ग्रेड परीक्षांसाठी आपण अनेक उत्तम विद्यार्थी तयार केले आहेत आणि असे अव्वल ग्रेडने यशस्वी झाले आहेत. सुरुवातीला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि नंतर आजपर्यंत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून आपण यशस्वीपणे कारकिर्दी केली आहे.
चित्रकला विषयाच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधन, संस्कार रुजवण करून आपला एक वेगळा ठसा सामाजिक आणि शैक्षणिक व कला क्षेत्रात उमटवला आहे. आपल्याला अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी आजपर्यंत सन्मानित केले गेले आहे. तसेच पुणे महानगरपालिकेकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने आपल्याला गौरवण्यात आले आहे. म्हणूनच गेली 3 तपे चित्रकला आणि युवा शक्तीने प्रेरणा या क्षेत्रात आपण बहुमोल कामगिरी केलेली आहे. आज 31 मे 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती होत आहात. त्यानिमित्त हे मानपत्र आपल्या मित्रपरिवारातर्फे आणि कला शिक्षकांतर्फे आपल्याला प्रदान करत असताना एक सच्चा मित्र म्हणून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आपल्याला निरामय आणि आनंदी अशा भावी वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. आपले सर्व इच्छित संकल्प पूर्ण व्हावे आणि आपण मनोसक्त वाचन, भटकंती आणि कलासक्त जीवन, आध्यात्मिक जीवन व्यतीत करावे अशा सदिच्छा. आपले डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजी माजी शिक्षक श्री सुरेश वरघंटीवार, श्री घनश्याम नवले, श्री मोहन देशमुख, श्री विभावरी देशपांडे, श्री रमेश गाडवे, श्री मोहन चार्य, श्रीमती मिताली पिंपळे, श्री संदीप माळी, श्री विनोद खाडे, श्रीमती अपूर्वा आर्गे, श्रीमती नीता उंब्रजकर, श्रीमती अमृता स्वामी, श्रीमती सारिका दुसाने, श्रीमती शीतल बेलवटे, श्रीमती रुपाली कनोजे, श्रीमती सोनाली शेलार, श्रीमती रत्नमाला महाजन, श्रीमती मंगला गुर्जर, श्री शिवराम हाके, श्रीमती विद्या जितुरी, श्री सुधीर विसापुरे, श्री जयंत टोले, श्री निखिल आचार्य, श्रीमती अंजली मालुसरे. रविवार दिनांक 31 मे 2026. संकल्पना सुरेश वरघंटीवार, मानपत्र लेखन सौ चारुता शरद प्रभुदेसाई आणि डिझाईन श्री शिशुपाल पानके. DS कला शिक्षक संघ यांच्या वतीनं आपल्या सहकार्याला सत्कार करताना किती आनंद होत असेल. आपण जोरात टाळ्या वाजवूया म्हणजे त्यांचा आनंद अजून द्विगुणित होईल. त्यानंतर तोडकर सरांचे नातेवाईक यांच्याकडून एक सत्कार होणार आहे. सर्व नातेवाईकांनी कृपया व्यासपीठावर यावं. सर्व मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावं. सर्व नातेवाईक कृपया आपण यापुढे पटकन. सगळे जण हनुमंतांना म्हणतात, त्यांना मंता असं म्हणतात. त्यामुळे अशा मंताचं कौतुक करताना सर्वांना आनंद होत आहे.